नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शंकर गंगाधरराव लोखंडे खैरगावकर, महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गंगाप्रयाग हॉस्पिटल या नावानं मी एक नॅचरल वुंड केअर सेंटर सुरू केलं आहे नांदेडला. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी ते रन करतो आहे. या ठिकाणी आपण बर्न, सेल्युलायटिस, डायबेटिक फूट, गँग्रीन वगैरे अशा जखमांचा आयुर्वेदिक पद्धतीने इलाज करतो. आपण अगोदर बर्न, सेल्युलायटिस आणि डायबेटिक फूट या विषयांवर चर्चा केलेली आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण गँग्रीन या विषयावर चर्चा करणार आहोत. ॲक्च्युली गँग्रीन होतो का? गँग्रीन होण्याचं कारण म्हणजे त्या पार्टचं ब्लड सर्क्युलेशन कोलॅप्स होणं. म्हणजे एखादं झाड आहे, झाडाला जसं पाणी देणं बंद झाल्यानंतर झाड वाळून जातं, तसा आपल्या बॉडीचा एखादा पार्ट, पेरिफेरल पार्ट म्हणजे पायाचं बोट म्हणा, अंगठा म्हणा, तर तो पार्टला समजा जर सर्क्युलेशन, जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते जर त्याचं बंद झालं तर तो पार्ट पूर्णपणे काळा पडतो, सडून जातो, खराब होऊन जातो. त्याला गँग्रीन म्हणतात. तर तशा केसेससुद्धा आपण आपल्या याच क्रीमने हँडल केलेल्या आहेत. आपल्याला खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. आता गँग्रीनमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन कोलॅप्स होतं त्या ठिकाणी आपल्या क्रीमच्या ॲप्लिकेशननी मायक्रो सर्क्युलेशन परत सुरू झालेलं आपल्याला आढळलेलं आहे. त्यामुळे आपण गँग्रीन पेशंटसुद्धा रिव्हर्स केलेले आहेत. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, हे केस आहे. त्यांच्या पायाची 4च बोटं आहेत, एक बोट त्यांचं कापलेलं आहे. तर 1 वर्षापूर्वी समजा त्यांचं एक बोट कापलेलं आहे, बाकीच्या 4ही बोटांना सुद्धा परत इन्फेक्शन झालं आहे. या ठिकाणी बघू शकता एक गँग्रीनस काळा पडलेला अंगठा आहे. बाकीच्या बोटांमध्ये सुद्धा, सांध्यांमध्ये सगळं इन्फेक्शन पसरलेलं आहे. आता या पेशंटचं वय आहे जवळपास 70 वर्ष, वजन आहे 130 किलो, शुगर आहे 300 ते 350. त्यामुळे त्यांना परत ॲम्पुटेशन सक्सेस होईल का नाही होईल ह्याच्याबद्दल श्युरिटी नव्हती. मग त्यांनी ऑप्शनला सर्च करत होते. त्यांना कोणीतरी आपल्या हॉस्पिटलचा ॲड्रेस सांगितला. आपल्या हॉस्पिटलला आले ते पेशंट 6/11/2020ला. तर त्या दिवशी आपण त्या पेशंटला आपली ट्रीटमेंट सुरू केली आणि तुम्ही बघू शकता त्यांचं पूर्ण गँग्रीन रिव्हर्स झाला आहे 4/11/2020 पर्यंत, 4/12/2020 पर्यंत. 6 पासून 4 पर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या मध्ये पूर्णपणे गँग्रीन रिव्हर्स झाला. पूर्ण त्यांच्या पायाची इन्फ्लमेशन, जे काही सूज आहे ते उतरली आणि गँग्रीनचा जो काळा पार्ट आहे समजा तो सुद्धा पूर्ण नॉर्मल स्किन कलरमध्ये कन्वर्ट झाला. त्या ठिकाणी परत सर्क्युलेशन सुरू झालं. या ठिकाणी आपण त्यांचा पाय कापण्यापासून वाचवला, अंगठासुद्धा कापण्यापासून वाचवला. कुठलंही ऑपरेशन न करता तो पेशंट दुरुस्त झाला आहे. तर मित्रांनो, तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकामध्ये असे काही पेशंट असतील तर प्लीज आपल्या या नवीन उपचार पद्धतीचा फायदा करून द्या त्यांना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.